विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग, युती आणि आघाडी धर्म संकटात, मुंबईतून कोण मारणार बाजी? मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 2 आमदारांच्या नावावर बुधवारी शिक्कामोर्तब होणार आहे. गेल्या रविवारी मतदान झाल्यानंतर आता निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. शिवसेनेचे रामदास कदम, काँग्रेसचे भाई जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार प्रसाद लाड यांच्यात चुरशीची निवडणूक रंगणार आहे. मात्र यावेळी मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. अगदी हमखास विजयाची खात्री असलेली शिवसेना ही यातून सुटली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. शिवसेनेच्या कोट्यातील 5 मतं प्रसाद लाड यांच्याकडे वळल्याचा दावा केला जातोय. तर दुसऱ्या पसंतीची मतं दिली जाणार नाही तसा निर्णय झाला असतानाही शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचं समजतंय. यामागं नेमक्या कुणाच्या सूचना होत्या हा सध्या शिवसेनेत संशोधनाचा विषय आहे. भाजपने या निवडणुकीत शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केलाय. मात्र खरंच भाजप शिवसेनेच्या पाठीशी राहिली आहे का हा देखील संशोधनाचा विषय आहे. मतदानाच्या दिवशी भाजप नगरसेवक शिवसेनेपासून अलिप्त राहिल्यानं भाजपनं आपली मतांची रसद लाडांसाठी तर वापरली नाहीये ना, अशीही चर्चा होतीये. समाजवादी पार्टीनं लाड यांना मतदान करण्याचा व्हिपच आपल्या नगरसेवकांना बजावला होता. मात्र असा काहीच व्हिप नसल्याचं आता सपाकडून सांगण्यात येते. अशा निवडणुकांमध्ये मतफुटीचा काँग्रेसला शापच आहे. त्यामुळे भाई जगतापांना आपली मतं एकसंग ठेवता आली नाहीत का असा सवाल केला जातोय. उरला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचा. बंडखोरीनंतर राष्ट्रवादीनं प्रसाद लाड यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. राष्ट्रवादींच्या नगरसेवकांसाठी हा सूचक इशारा होता का? राष्ट्रवादीची मतही लाडांकडे वळली आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे. मनसेनं या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली तर अपक्ष नगरसेवकांनी आपल्या सोयीनुसार मतदान केलं. याचा फायदा नेमका कुणाला झाला ते बुधवारी निकालांती स्पष्ट होईल. अशा प्रकारच्या मतदान पद्धतीमध्ये 2017 साली होणाऱ्या महापालिका निवडणुकीची समीकरणं असतील का? पक्षश्रेष्ठींनी निवडणुकीत तिकीट नाकारल्यास नगरसेवकांनी आधीच भरपाई करून ठेवली नाहीये ना, अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.